Pronoun and types of pronoun. Pronoun विशेषण. Pronoun म्हणजे काय? A pronoun is a word which is used instead of a noun to avoid its repetition. म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी जो दुसरा शब्द वापरला जातो त्यास सर्वनाम असे म्हणतात. प्रोनाउनची उदाहरणे पाहूया. I, we, you, he, she, it, they, your, them, him, his, her, my, us, our, ourselves, mine, myself, itself, this, that, themselves, herself, itself, these, those ही काही प्रोनाउन्सची उदाहरणे आहेत. टाइप्स ऑफ प्रोनाउन म्हणजे प्रोनाउनचे प्रकार. पहिला प्रकार आहे पर्सनल प्रोनाउन, पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन, संबंधी सर्वनाम. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, आत्मवाचक सर्वनाम. इम्फॅटिक प्रोनाउन, परिणामकारी सर्वनाम. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक सर्वनाम. इनडेफिनेट प्रोनाउन, अनिश्चित सर्वनाम. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, विभाजक सर्वनाम. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन, प्रश्नार्थक सर्वनाम. रिसिप्रोकल प्रोनाउन, परस्पर संबंध दर्शक सर्वनाम. प्रोनाउन्सचा पहिला प्रकार पाहूया. पर्सनल प्रोनाउन, पुरुषवाचक सर्वनाम. A personal pronoun is a short word we use as a simple substitute for the proper name of a person. म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम हा असा शब्द आहे ज्याचा उपयोग आपण एखाद्या व्यक्तीच्या नावासाठी पर्याय म्हणून करतो. पर्सनल प्रोनाउनचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तर तिसरा प्रकार थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. फर्स्ट पर्सन प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? The pronouns I and we which denote the person or persons speaking are said to be personal pronouns of the first person. म्हणजेच मी आणि आम्ही ही सर्वनामे एक किंवा अनेक व्यक्ती स्वतःबद्दल बोलत आहेत असे दर्शवित असतील तर ते प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. फॉर एक्झाम्पल I, my, me, mine, we, our, us, ours ही काही फर्स्ट पर्सनची उदाहरणे आहेत. सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? The pronoun you which denotes the person or person spoken to is said to be personal pronouns of the second person. म्हणजे तू हे सर्वनाम आपण ज्याला बोलत आहोत त्याच्या संबंधाने वापरले जाते त्यास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल यो, युअर, युअर्स ही काही सेकंड पर्सनची उदाहरणे आहेत. थर्ड पर्सन तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? The pronouns he, she, it and they which denote the person or persons spoken of are said to be personal pronouns of the third person. म्हणजे तो, ती व ते ही सर्वनामे तिसऱ्या व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूच्या संबंधाने वापरली जातात ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. फॉर एक्झाम्पल
he, she, it, him, his, her, hers, its, they, them, their, theirs ही काही थर्ड पर्सनचे उदाहरणे आहेत. पर्सनल प्रोनाउन्सचे वाक्यामध्ये उपयोग करूया. आय एम अ टीचर यामध्ये आय हे पर्सनल प्रोनाउन आहे. यू आर माय फ्रेंड या वाक्यामध्ये यू आणि माय ही पर्सनल प्रोनाउन्स आहेत. दे आर बॉईज या वाक्यामध्ये दे हे पर्सनल प्रोनाउन आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधी सर्वनाम. रिलेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज्ड टू जॉइन टुगेदर टू सेंटेन्सेस म्हणजेच दोन वाक्य जोडण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल व्हाय, हू, हुज, हुम, व्हिच ही काही रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा वाक्यामध्ये उपयोग करूया. ही इज राजेश हू इज माय क्लासमेट या वाक्यामध्ये हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. धिस इज द बॉय हुज हाऊस इज फार या वाक्यामध्ये हुज हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. ऑल इज नॉट गोल्ड दॅट ग्लिटर्स या वाक्यामध्ये दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आत्मवाचक सर्वनाम. When the action is done by the subject affects or reacts or reflects upon the subject is called reflexive pronoun. म्हणजेच कर्त्याने स्वतःवर केलेली क्रिया दाखवणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल माय सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, आवर सेल्फ, युअर सेल्फ, देमसेल्फ ही काही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सचे उदाहरणे आहेत. काही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सचे वाक्यामध्ये उपयोग करूया. शी हर्ट हरसेल्फ या वाक्यामध्ये हरसेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. यू राईट युअर सेल्फ या वाक्यामध्ये युअर सेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. वी एन्जॉयड आवर सेल्फ या वाक्यामध्ये आवर सेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. इम्फॅटिक प्रोनाउन परिणामकारी सर्वनाम. इम्फॅटिक प्रोनाउन्स आर पर्सनल प्रोनाउन्स used for emphasis. The suffixes self and selves are added to various personal pronouns for emphasis. म्हणजे जेव्हा कर्त्याने स्वतःवर कृती केली आहे हे जोर देऊन सांगितले जाते तेव्हा ते परिणामकारी सर्वनाम असते. फॉर एक्झाम्पल myself, yourself, himself, herself, itself, ourselves, yourselves, themselves ही काही इम्फॅटिक प्रोनाउन्स आहेत. काही इम्फॅटिक प्रोनाउन्सचा वाक्यामध्ये उपयोग करूया. आय माय सेल्फ सॉ हिम या वाक्यामध्ये माय सेल्फ हे इम्फॅटिक प्रोनाउन आहे. यू युअर सेल्फ आर टू ब्लेम या वाक्यामध्ये युअर सेल्फ हे इम्फॅटिक प्रोनाउन आहे. दे आर स्टडिंग देमसेल्व्स या वाक्यामध्ये देमसेल्व्स हे इम्फॅटिक प्रोनाउन आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दर्शक सर्वनाम. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आर used to point out persons or things commonly used in spoken language. म्हणजे व्यक्ती किंवा वस्तूंचा निर्देश करण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल
this, that, these, those, such, yonder ही काही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सचे उदाहरणे आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सचा वाक्यामध्ये उपयोग करूया. धिस इज माय कार या वाक्यामध्ये धिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. दॅट इज युअर ऑफिस या वाक्यामध्ये दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. दोज आर माय शिप या वाक्यामध्ये दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. इनडेफिनेट प्रोनाउन अनिश्चित सर्वनाम. Indefinite pronouns are used to denote persons or things in a general way. They do not refer to any person or thing in particular way. म्हणजेच जी सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल ऑल, any, anybody, everybody, everyone, few, many, nobody, none, one, other, others, some, somebody, someone ही काही इनडेफिनेट प्रोनाउन्सची उदाहरणे आहेत. इनडेफिनेट प्रोनाउनचा वाक्यामध्ये उपयोग करूया. ऑल आर वेलकम या वाक्यामध्ये ऑल हे इनडेफिनेट प्रोनाउन आहे. नोबडी कम टू मीट अस या वाक्यामध्ये नोबडी हे इनडेफिनेट प्रोनाउन आहे. सम आर बॉर्न लकी या वाक्यामध्ये सम हे इनडेफिनेट प्रोनाउन आहे. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन प्रश्नवाचक सर्वनाम. द प्रोनाउन्स which are used for asking questions are called interrogative pronoun. म्हणजेच जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरली जातात त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल व्हाय, हू, हुज, हुम ही काही इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सची उदाहरणे आहेत. इंटरोगेटिव्ह प्रोनाउनचा वाक्यामध्ये उपयोग करूया. व्हाय डिड यू गो देअर या वाक्यामध्ये व्हाय हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे. हु इज शी या वाक्यामध्ये हु हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे. व्हॉट डू यू वॉन्ट या वाक्यामध्ये व्हॉट हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन विभाजक सर्वनाम. Distributive pronouns are used to refer to person or things taken at a time. म्हणजेच ज्या सर्वनामांचा उपयोग अनेक व्यक्ती अगर वस्तू यामधील पर्याय दर्शविण्यासाठी केला जातो त्यांना विभाजक सर्वनामे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इच, आयदर, नायदर ही काही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आहेत. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचा वाक्यामध्ये उपयोग करूया. इच ऑफ अस विल गेट शेअर या वाक्यामध्ये इच हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. आयदर ऑफ यू कॅन डान्स विथ मी या वाक्यामध्ये आयदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. इच ऑफ द बॉईज गेट्स अ प्राइज या वाक्यामध्ये इच हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. रिसिप्रोकल प्रोनाउन परस्पर संबंध दर्शक सर्वनाम. रिसिप्रोकल प्रोनाउन्स एक्सप्रेस म्युच्युअल और रिसिप्रोकल रिलेशनशिप. म्हणजेच जी सर्वनामे परस्पर संबंध दर्शवितात त्यांना परस्पर संबंध दर्शक सर्वनामे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इच अदर, वन अनादर ही काही रिसिप्रोकल प्रोनाउन्सची उदाहरणे आहेत. रिसिप्रोकल प्रोनाउनचा वाक्यामध्ये उपयोग करूया. द टू गर्ल्स हेटेड इच अदर या वाक्यामध्ये इच अदर हे रिसिप्रोकल प्रोनाउन आहे. वी मस्ट ऑल ट्रस्ट वन अनादर या वाक्यामध्ये वन अनादर हे रिसिप्रोकल प्रोनाउन आहे.
दे मीट रेग्युलरली ॲट इच अदर्स हाऊस. या वाक्यामध्ये इच अदर्स हे रिसिप्रोकल प्रोनाउन आहे. अशा प्रकारे आपण प्रोनाउन म्हणजे काय आणि प्रोनाउनचे 9 प्रकार कोणते आहेत ते पाहिले.